हॅलो हॅलो चेक. तर धन्यवाद सूर्यकांत सर, पुन्हा एकदा व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मी विकी नागरे, त्रिमूर्ती क्रिकेट क्लब सलतेवाडी आयोजित त्रिमूर्ती चषक 2025 मध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. चला, समालोचन कक्षाच्या आजूबाजूला जे खेळाडू आहेत ना, सर्वांना विनंती असेल पहिले तर शांतता ठेवायची मित्रांनो. भरपूर सारा डिस्टर्बन्स आहे अगदी कालच्या दिवसापासून. हारिस सलते, आपण देखील या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यायचं प्लीज. आजूबाजूला भरपूर नॉईज आहे. तर गेम ऑन मॅचला होती सुरुवात. गलमेवाडीने टॉस जिंकला आणि प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजेच धाडसी निर्णय घेतलाय, बॅटिंगचा निर्णय. स्ट्राईकला अजय पहिलाच बॉल उडवलाय. यावेळेस जाईल मित्रांनो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेकरिता. एका धावेने टीमची धाव फलकावरती श्री गणेशा मात्र होताना आपण पाहतोय. अजय आहे स्ट्रायकिंग एंडला. अजय आणि स्वप्नील सलामीची जोडी. गोलंदाज देखील अजय मित्रांनो. अजय टू अजय अशी ही मॅच गलमेवाडी विरुद्ध मत्रेवाडी. श्री गणेश क्रिकेट क्लब मत्रेवाडी त्यांच्या विरुद्ध खेळत असताना गलमेवाडी. आज मात्र मत्रेवाडीचे दोन संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. एक भैरवनाथ इलेव्हन मत्रेवाडी आणि एक ओमसाई, माफ करा, श्री गणेश नगर क्रिकेट क्लब मत्रेवाडी. पुढचा बॉल पॉईंटच्या दिशेने तटवायचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये चांगला संपर्क आपण पाहतोय. काल देखील एक मत्रेवाडीचा संघ म्हणजे दामणी आणि मत्रेवाडीचे भरपूर संघ मित्रांनो या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. जवळपास अर्धे संघ तर या दोन वाड्यांचेच आहेत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होणं अपेक्षित असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा अजय तयार. यावेळेस सचिन साठीचा पहिला बॉल भिरकावून, स्वप्नील साठीचा पहिला बॉल भिरकावून लावलाय. बॉल जातोय सीमा रेखा पार, लॉंगाच्या डोक्यावरून षटकार. चांगला फटका मित्रांनो आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये षटकार लगवला मित्रांनो. फलंदाजी करणारा संघ गलमेवाडी, तुमच्या पायाखाली भरपूर साऱ्या वायर्स आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. षटकार आलाय मित्रांनो. गलमेवाडी संघ टॉस जिंकून बॅटिंग का घेतली गेली. स्वप्नीलने अगदी पहिल्या बॉलवरती प्रचिती दिली आहे मित्रांनो. पोझिशन होल्ड करून राहिला. षटकार लगवल्यानंतर आपण पाहतो ना फोटोशॉटची पोझिशन जी होती ती मात्र पोझिशन होल्ड केली, कारण की तितका सुंदर फटका, ताकद कोणत्याच प्रकारची नव्हती, फक्त टायमिंगच्या जोरावरती बॉलला भिरकावून लावले षटकाराकरिता. पुन्हा एकदा पुढचा बॉल. गोलंदाज अजय तयार. प्रत्युत्तर मिळेल का. स्लोवर चेंडू, त्याला मात्र फटका फसतोय, परंतु अंतिम क्षणाला बॅट बाउन्स मित्रांनो. नैसर्गिक अडथळा आणि तेच कारण आहे की बॉल जातोय सीमारेखा पार 6 धावांसाठी. इथे 4 धावांसाठी, माफ करा, इथे मात्र मिळतोय चौकार. चला चेंडू द्यायचा नवीन. चला फिल्डर मैदानात एकदा चेंडू तिथे गेला तर परत भेटत नाहीये. चला येस, चेंडू मिळाला असेल तर मॅच पुन्हा एकदा आपण सुरू करू. चला नवीन चेंडू द्यायचा, पहिली ओव्हर आहे. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर षटकार आणि चौकार येतोय. स्वप्नील तंबूतूनच सेट होऊन आलाय मित्रांनो, आणि त्या प्रकारची फटकेबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये. यस, कॅप्टन आहेत, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. स्वतः संघनायक सर सेनापती या संघाची धुरा आणि सूत्र सांभाळताना अजयवरती चढवले आक्रमण. टीमची धावसंख्या 12 धावा. पुढचा बॉल, वा, पाहावा आणि पाहतच राहावं, इतका सुंदर, इतका सुरेख फटका मित्रांनो. यावेळेस मात्र येतोय पुन्हा एकदा षटकार. चला डगआउट मध्ये मित्रांनो थोडीशी शांतता ठेवायची, कारण की पूर्ण आवाज जो आहे तो लाईव्ह मध्ये जातोय, म्हणून आम्ही सकाळपासून सांगतो की डगआउट थोडंसं समालोचन कक्षापासून दूर तुम्ही बनवा. परंतु हरकत नाहीये, काय काय संघांचा लकी स्पॉट असतो, परंतु आम्हाला देखील थोडं सहकार्य करा. षटकार आलाय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. टीमची धावसंख्या 18 रन्स. स्वप्नील मित्रांनो बरसतोय मैदानाच्या आतमध्ये. पिसं काढली आहेत गोलंदाजाची. पुन्हा एकदा, वा, काय सुरेख फटका आहे. यावेळेस देखील बॉल जाईल. एक टप्पा पडल्यानंतर सीमा पार 4 धावांसाठी. इथे मात्र मिळेल सुंदर असा चौकार.
तर तब्बल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची एकूण धावसंख्या जर का आपण पाहिली तर बॅटिंग करत असताना गलमेवाडी टीमने 22 धावा ठोकल्यात मित्रांनो बोर्डवरती. टॉस जिंकल्यानंतर का बॅटिंग घेतली त्याचं मूर्तिमंत उदाहरण मात्र प्रदर्शन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये संघाने करून दिलंय. गणेश नगर संघ मात्र तुम्हाला कमबॅक करावा लागेल. मत्रेवाडी संघाला इथे कमबॅक करावा लागेल मित्रांनो. ओमसाई गलमेवाडी हळूहळू जर अशा प्रकारच्या धावा होत राहिल्या तर एक धावसंख्येचं ओझं तुमच्यावरती बनवतील आणि ते ओझं मात्र पेलवत असताना नाकीनऊ येईल तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये. चला मॅच सुरू करायची आहे. पंच आपल्याला विनंती आहे की मॅच कोणत्याच मोमेंटला थांबू देऊ नका. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन आहे, एक स्वप्नील एक सचिन. यावेळेस आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला अजय असेल. अजयचं काम एकच आहे, सिंगल काढायची, स्वप्नीलला पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आणायचं. परंतु अजय सांगतोय मी देखील ओपनिंगला आलोय, माझ्या हातामध्ये देखील बॅट दिली आहे आणि तो देखील मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे सिंगलने पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म. 4 चेंडू 20 धावांची जबरदस्त खेळी करणारा स्वप्नील. आतापर्यंत सिंगल त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली नाहीये, केवळ चौकार षटकारांमध्ये डील तो करतोय मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा सामना केला त्याने, खेळतोय वैयक्तिक 20, तर टीमला मात्र घेऊन जातोय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना बिनगाडी बाद 23च्या घरात. पुढचा बॉल यावेळेस पहिला डॉट चेंडू इनिंग मधला. पण पाहतोय मत्रेवाडी संघ कमबॅक करणं त्यांना माहिती आणि इथे या षटकामध्ये कमबॅक होणार यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. डॉट बॉलने सुरुवात गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. सचिन टू स्वप्नील मित्रांनो, अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना नक्कीच आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी मित्रांनो. गरज होती का? परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये तुम्ही मी म्हणेल ही विकेट नव्हे तर ही मॅच सोडताना पाहायला मिळतात. सहज मित्रांनो तुमच्या हातामध्ये विकेट आली होती, फिकी देखील चांगली झाली होती, परंतु कलेक्शन थोडंसं खराब आणि तेच कारण आहे की फलंदाज सहजरित्या एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतोय. सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. टीमची धावसंख्या 24, लॉस फॉर 0. यावेळेसचा बॉल आपण पाहतो इथे मित्रांनो डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु पॉपिंग क्रीज मधूनच शॉट खेळला गेला, त्यामुळे कोणत्याच प्रकारचा धोका नाहीये. कौतुक करावं लागेल गोलंदाज सचिनचं मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये अजयवरती आक्रमण चढवल्यानंतर या षटकामध्ये चांगला कमबॅक करतोय. या षटकातला 5वा चेंडू, गोलंदाज सचिन तयार. फटका जोरकस आहे, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि वा कमालीचा झेल मित्रांनो इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केला जातोय. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आपण पाहिलं तर अजय बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर जर्सी नंबर 36 निलेश मैदानाच्या आतमध्ये. अजयचा प्रयत्न होता मित्रांनो झोरकस फटका लगवण्याचा, परंतु चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आणि तिथे आपण पाहिलं तर एक चांगला झेल मात्र मैदानावरती पूर्ण केला गेलाय. नवीन बॅटर निलेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय, कमबॅक केलाय मित्रांनो या षटकामध्ये. जिथे पहिल्या षटकात 22 आल्या होत्या ना, या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात मित्रांनो गोलंदाज सचिन यानं. हा चेंडू जर का इथून डॉट फेकला ना तर मित्रांनो चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथून हा चेंडू देखील आपण पाहिलं तर निर्धाव येतोय. वाह, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सचिनसाठी झाल्या पाहिजेत. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त 2 धावांचं एक गोल्डन षटक आणि ज्यामध्ये पटकावली अजय सारख्या मोठ्या फलंदाजाची एक जबरदस्त विकेट. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये जी 22ची सरासरी होती ती मात्र येऊन ठेपती आता 12च्या घरामध्ये, कारण की धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती. 24 धावा 24 रन. चला 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 मॅच सुरू करायची आहे. नवीन गोलंदाज अक्षय मत्रे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. टीम कडून आपण पाहिलं तर सांघिक स्वरूपाचं 3रं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अक्षय. आपण पाहतोय मैदानावरती. पहिला बॉल इथे मात्र खराब आहे. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. पंच इशारा करतील अवांतरचा. अवांतर धावसंख्येमध्ये पडतीये भर. या धावा तुम्हाला कमी द्याव्या लागतील मित्रांनो प्रतिस्पर्धी टीमला.
तरच तुम्ही या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकता. मोमेंटम खेचण्याचं काम मात्र सचिनने केले, परंतु सातत्य ठेवावं लागेल ते गोलंदाज अक्षयला, ज्याच्या हातामध्ये या मॅचची एक महत्त्वपूर्ण ओव्हर सोपवली गेली कॅप्टनच्या माध्यमातून. फुल टॉस आहे, बॉल हवेमध्ये, क्रीज सोडली होती. आपण पाहिलं तर फ्रंट फुट वरती येत जोरकस फटका खेळायचा होता, परंतु पूर्णपणे बीट झालाय. स्वप्नीलला माघारी परतावं लागेल. जो बरसला होता पहिल्या षटकामध्ये तो मात्र मित्रांनो यावेळेस लगेचच तंबूच्या बाहेर येत असताना संघनायक दुर्गेश, यावेळेस आपण पाहिलं तर स्वप्नील बाद झालाय आणि मॅचची जबाबदारी उचलताना दुर्गेश सध्या मैदानाच्या दिशेने पुढे जात असताना आपण पाहतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी संस्थापकीय अध्यक्ष विनोदजी कदम स्वामी यांचं इथे स्वागत आहे. भरपूर प्रेम नेहमीच दाखवलं स्वामींनी आमच्यावरती. अगदी कमी वयापासून मित्रांनो समालोचनाची संधी या पाटण तालुक्यामध्ये त्यांच्या माध्यमातून वारंवार देण्यात आलेली आहे. हे प्रेम आहे स्वामींचं आमच्यावरती असणारं. आपलं देखील स्वागत आहे या त्रिमूर्ती चषक 2025 मध्ये. काय गोलंदाजी केली मित्रांनो. क्रिकेट हे एका षटकामध्ये मॅचचा निकाल लागू शकत नाही असं म्हटलं जातं ना, तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये घडताना आपण पाहतोय. कमालीचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजी श्री गणेश नगर क्रिकेट क्लब मत्रेवाडी टीमच्या माध्यमातून होतीये. यावेळेस ऑन साइडला फटका सजवला आहे, क्षेत्ररक्षक चांगलं, परंतु इथे काहीतरी पायांमध्ये अडथळा झालाय मित्रांनो. लक्ष द्यायचंय मित्रांनो. काल अशाच प्रकारचा एक छोटासा अडथळा आला होता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये आणि तिथून मात्र भारतीय संघाचा संघनायक जसप्रीत बुमराह हा मैदानात जरूर उतरला, परंतु त्यांनी आज दिवसभर गोलंदाजी केली नाहीये आणि तिथून मात्र भारतीय संघाला ती मॅच गमवावी लागली आहे. त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे काळजी द्या मित्रांनो. बुमराहला माहिती आहे एक मॅच खेळलं हे इतकंसं मित्रांनो पूर्ण करिअर दावावरती लावून त्यांनी मात्र एक मॅचकडे लक्ष दिलं नाहीये. चांगला निर्णय होता बुमराह यांचा, परंतु दुर्दैव आज मात्र भारताला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज गोलंदाज अक्षय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. पिंक डे टेस्ट आज समाप्त झाली. ऑस्ट्रेलियाने 10 वर्षानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी उचलली आहे. फटका फसतोय, बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. पहिल्या षटकानंतर मात्र टाळ्यांचा आवाज बंद झाला मित्रांनो गलमेवाडी टीमचा, कारण की एका पाठोपाठ एक फलंदाजांची जी गळती आहे ती मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. एक पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. मारुती चाललाय मित्रांनो जर्सी क्रमांक 14. अगदी सकाळपासून या ठिकाणी तळ ठोकून बसला होता मारुती. त्याला या मैदानामध्ये काय घडतंय, कोणत्या परिस्थितीमध्ये कोणते फटके खेळायचे आहेत या सर्व गोष्टींचा आढावा त्याने अगदी सकाळपासून घेतलाय आणि आता मात्र वेळ आली एक्झिक्यूट करण्याची. ते एक्झिक्युशन मात्र कशा प्रकारे केलं जाईल पाहणं गरजेचं. टीमची धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहिलं तर 26च्या घरामध्ये मागच्या 10 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये बनवण्यामध्ये यश प्राप्त झाले. 10 चेंडूंवरती 10 सिंगल जरी आले असते तरी आतापर्यंत 32 पर्यंत संघ पोहोचला असता. परंतु क्रिकेट आहे ना मित्रांनो, प्रत्येकाला फक्त आणि फक्त षटकार मारायचा आहे आणि षटकार मारण्याच्या नादामध्ये मोठे मोठे फलंदाज बाद. यावेळेस मात्र पुढचं दार बंद केलं, मागच्या दारातून चोरी झाली मित्रांनो. फलंदाजाची लेग स्टिक उडवून टाकली. बॅटर आउट. आल्या पावली, आला भरत आणि गेला परत. बॅटर आउट मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये मारुती. तर नक्कीच मारुतीला इथून मात्र माघारी परतावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विक्रम. चांगली गोलंदाजी आहे, कमबॅक गोलंदाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचा फलंदाज मी म्हणेल स्वप्नील बाद झाल्यानंतर फक्त हजेरी लावायचं काम केलंय फलंदाजांनी, कारण की त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाच्या बॅटमधून अगदी डबल देखील आलेली नाहीये. पहिल्या षटकातील शेवटच्या 4 चेंडूंवरती 4 मोठे फटके आले, परंतु त्यानंतर संघर्षमय प्रवास राहिला या टीमचा. बॅकफूट पंच यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. एकदा तुम्ही संधी दिली ना गोलंदाजांना हवी होण्याची, तर गोलंदाज मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सोडत नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये इथून खेळ समाप्त झाला 3 षटकांचा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये जिथे होत्या 22, आता मात्र धावसंख्या फक्त आणि फक्त 26 धावा धावफलकावरती. 8.67च्या सरासरीने पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 26 धावा येताना पाहायला मिळतात. ज्यापैकी 22 आल्या पहिल्या षटकामध्ये, 2 आल्या दुसऱ्या षटकामध्ये, तर 2 आल्या तिसऱ्या षटकामध्ये. टीमची एकूण धावसंख्या 26 धावा धावफलकावरती.
तर यावेळेस गोलंदाज अनिल आलेत मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये शेवटचा षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल तर सुरेख आहे मित्रांनो, विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये सिंगल, फक्त आणि फक्त सिंगल वरती इथे मात्र विश्वास दर्शवला जातोय. अनिल मित्रांनो थोडीशी आगळी वेगळी ऍक्शन आहे, परंतु चेंडू खूप सुरेख टाकला जातोय. एक गोलंदाज संघामधला इंजर्ड आहे आणि अशा वेळेस अनिलच्या हातामध्ये जबाबदारी आहे, परंतु पहिल्या चेंडूने त्याचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला असावा. टीमची धावासंख्या 1 पुढे सरकते, जाऊन पोहोचते 27 धावा फलकावरती. तर स्ट्राईकवरती येतोय फलंदाज विक्रमला मित्रांनो फिनिशिंग टच द्यावा लागेल या मॅचचा. यावेळेस फटका फसतोय, बॉल हवेमध्ये परंतु आवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेखा पार. बऱ्याचशा कालावधीनंतर आनंद करण्याचा ची संधी. बॉल येतोय मित्रांनो, षटकार. तर यावेळेस आपण पाहिलं तर विक्रमच्या बॅटमधून षटकार येतोय. नवसंजीवनी देणारा षटकार, संघर्षमय प्रवास संपवणारा षटकार. चांगला चेंडू होता, परंतु अंतिम क्षणाला थोडासा ओव्हरपिच झाला. स्क्रीजमध्ये डीप जाऊन वेट केलं या बॉलचं आणि त्याला भिरकावून दिलं लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. आखूट टप्पाचा बॉल आहे. इथे आपण पाहिलं तर आडव्या बॅटने पॉइंट आणि कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु मित्रांनो चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. तुम्हाला सरळ बॅटने धावा कराव्या लागतील. मित्रांनो धावा इथे मात्र कराव्या लागतील, जर काही मॅच तुम्हाला इथून मोठी धावसंख्येपर्यंत घेऊन जायची असेल तर. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली, परंतु बॉल आपण पाहिलं तर जातोय सीमारेषा पार. यावेळेस मात्र मिळतोय आणखीन एक घणाघाती चौकार. तर नक्कीच चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर या दोन चेंडूंवरती 2 मोठे फटके आणि टीमची एकूण धावसंख्या आपण पाहतो की जवळपास 37 पर्यंत जाताना. मागच्या 2 षटकार आली होती गोलंदाजाच्या नावावरती, परंतु या षटकामध्ये फलंदाज कमालीचा कमबॅक करतोय. दडपण पहा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहिलं तर दडपणाखाली कुठेतरी अव्वंतरचा मारा मात्र मैदानावरती केला गेलाय. चला फेकी तर नीट करा मित्रांनो. हा छोटा वेळ जो आहे ना तो आपल्याला वाचवायचा, कारण की तुम्ही जशी सामने जिंकत जाल तसा वेळ आपल्याकडे कमी राहील आणि जेव्हा तुम्ही महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जाल ना तेव्हा मात्र वेळेअभावी तुम्हाला दुर्दैवाने सामना गमवावा लागेल. त्यामुळे आतापासून घाई गडबड करा, पुढे सुखकर प्रवास जर का तुम्हाला करायचा असेल तर. यावेळेसचा बॉल जातोय डिक्लेरेशन झोनमध्ये एका धावेकरिता. एका धावेने 1 म्हणजेच 39च्या घरामध्ये संघ पोहोचलाय. एक फायटिंग टार्गेटपर्यंत जर संघ पोहोचलाय, परंतु इथून जर का एखादा षटकार चौकार आला तर त्या बोनस स्वरूपाच्या धावा असतील, कारण की 4 षटकांमध्ये 40 धावा इज ओके, बट 40च्या पुढे गेल्या तर त्या धावा काढताना थोडीशी अडचण मात्र नेहमीच होताना पाहायला मिळाली आहे. इथे आपण पाहिलं तर लास्ट बॉलला येते जवळपास 1 धाव. दुसरीचा प्रयत्न, पंचांचा इशारा, डिक्लेअर स्वरूपाची धावे. पंचांनी 1 डिक्लेअरचा इशारा केलाय. 40 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 41 धावांचं आव्हान. चला गलमेवाडी लगेच मैदानात उतरायचं मित्रांनो, वेळ लावू नका. ओमसाई गलमेवाडी टीम प्लीज मैदानात उतरायचंय. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की पाय सोडून जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसलेत प्लीज थोडंसं पाठी बसा बाबा. प्रेक्षक मायबाप रसिकाला विनंती आहे.
चला विनंती असेल श्री मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 टीमला की आपण टॉससाठी तयार राहायचं मित्रांनो. यानंतर तुमची मॅच खेळवली जाईल. श्री मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 संघ आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी तयार राहायचं. चालू सामना आपण पाहू शकाल. ओमसाई सलतेवाडी त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश नगर क्रिकेट क्लब मत्रेवाडी. चांगला कमबॅक मित्रांनो मत्रेवाडी टीमचा राहिला. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्यानंतर विजयासाठी लक्ष्य असेल ते 41 धावांचं आणि लक्ष्याचा पिछा करण्यासाठी स्ट्राईकला उतरलाय नितीन. पहिला बॉल विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये अनऑर्थोडॉक्स ॲक्शन मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी गोलंदाज आपण पाहिलं तर अजय यांची आणि तीच थोडीशी अडचणींमध्ये वाढ करते फलंदाज नितीनच्या. नितीन आणि आलिन सलामीला आलेत मित्रांनो. कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून होईल पाहणं गरजेचं. या पुढचा बॉल इथून आपण पाहिलं तर आव्हांतर चेंडू आहे. पंच इशारा करतील व्हाईट बॉलचा. श्री गणेश झालाय टीमचा मित्रांनो. एका धावेने आपण पाहिलं तर मैदानावरती धावफलकाची सुरुवात मात्र होताना नक्कीच पाहतोय. स्लोवर चेंडू होता परंतु फसवायच्या नादात स्वतःच फसलाय. पुन्हा एकदा वाईड बॉल मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाज अजय यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू चांगला परंतु पुढचे दोनही चेंडू थोडेसे खराब. यावेळेस कट केलंय बॉलला वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी परंतु बॉल थांबणार नाहीये. गोळीच्या वेगाने बॉल जातोय पॉइंट आणि गलीच्या मधून सीमारेखा पार. 4 धावांसाठी मात्र मिळतोय श्री गणेशा करणारा चौकार. फलंदाज आपण पाहिलं तर नितीन आपल्या डावाची सुरुवात करतोय. 4 धावेनं टीमला घेऊन जातोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 6 धावा धावफलकावरती. जी सुरुवात सचिनने केली होती त्या सुरुवातीची गरज मैदानाच्या आतमध्ये आणि तीच करत असताना मैदानावरती फलंदाज नितीन ठोकतोय लॉंगांच्या डोक्यावरून. सुपर सेव्ह पर सिक्सर. तर यावेळेस मात्र खडे खडे बॉलला षटकारासाठी पाठवून दिले. पहिला बॉल विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये परंतु तदनंतर थोडीशी खराब गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. हा चेंडू चांगला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा लो राहतोय आणि आज सकाळपासून आपण पाहतोय मित्रांनो जेव्हा जेव्हा आडव्या बॅटने बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला ना फलंदाजांनी तेव्हा तेव्हा फलंदाज अडचणींमध्ये होते परंतु जेव्हा जेव्हा सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा सफल झालेत. यावेळेस आडव्या बॅटने बॉलला भिरकावलंय. लगॉन क्षेत्रामध्ये बॉल थांबतोय. एक पूर्ण दुसरे अतिशय वेगानं आणि 2 धावा मित्रांनो यावेळेस मात्र नक्कीच मिळतील. 2 धाव्याने टीमच्या धावसंख्येत वाढ. खराब फेकी मित्रांनो त्याचाच परिणाम तिसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. धावांची भूक मित्रांनो आहे ती फलंदाज नितीनला आणि तो मात्र 3 धावा पूर्ण करतोय. या 3 धावांनी नितीन पोहोचतोय वैयक्तिक 13 तर टीमला मात्र घेऊन जातोय बिनगडी बाद 15च्या घरामध्ये. 41 धावांचा पिछा करत असताना एका फ्लाइंग स्टार्टची गरज होती. 5 बॉल झालेलेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला डॉट आला नंतर 2 सलग वाईड आले. एक चौकार आला एक षटकार आला मग डॉट आला आणि आता तिसरा आला. 3 धावांचा फटकाला. 5 बॉल झालेलेत. अजून मात्र एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल डॉट दुसरा बॉल वाईड तिसरा बॉल पण वाईड तदनंतर आता लीगल दुसरा बॉल चौकार. चला 12वा खेळाडू कुठे तुमचा मित्रांनो? 12वा खेळाडू कुठे गलमेवाडी संघ? मग सांगा त्यांना किती बॉल झालेत. मित्रांनो कोणत्या 12व्या खेळाडूला विचारा दादा. 12व्या खेळाडूला विचारा तुमच्या. पहिला बॉल डॉट गेला. दुसऱ्या बॉलवरती 4 मारला. वाईडच्या नंतर 4 मारला. तिसऱ्या बॉलला 6 मारला. चौथा बॉल डॉट गेला. 5व्या बॉलला 3 रन पळाले. 6वा बॉल कुठे टाकला तुम्ही? 4 एकच गेलाय. चला येस टाइम आउट असेल आता पुढच्या वेळेस पॅनल्टीचा कॉल पंच तुम्ही दिला तर आम्ही पॅनल्टी ऍड करू. इथे मैदानावरचे पूर्ण राईट्स तुमच्याकडे दिले गेलेत. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला भिरकावलंय मित्रांनो. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न परंतु नकार आलाय. चला डगआउट मधून सूचना नकोयत. पहिल्या षटकाचा खेळ इथून झाला समाप्त. टीमची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर झाली आहे धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा.
तर 16 धावा. चला 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 नवीन गोलंदाज प्लीज लवकरात लवकर. बॅटर आपण देखील तयार व्हायचंय. तर गोलंदाजी मार्कवरती निलेश आलाय मित्रांनो. मागच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी. खराब चेंडू आहे मित्रांनो. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच करतील. पहिली वॉर्निंग देतील. पुन्हा एकदा अशा प्रकारचं दृश्य आढळलं. पेनल्टी मिळेल नो बॉलची. यावेळेस देखील पुन्हा एकदा खराब बॉल आहे. इथे देखील पंच वळतील. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर इथे कुठेतरी एक धाव देऊन जातोय आव्हांतर स्वरूपाची. टीमच्या एकूण धावसंख्येमध्ये वाढ. टीमची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस फटका, परंतु फटका फसलाय. बॉल हवेमध्ये मिस जज झालाय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचाच परिणाम दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण केली जाते. वेगाने 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत. 2 धावांनी मात्र दुसरं दशक धावफलकावरती नोंदवलं जात आहे. 41चा पिछा करत असताना दुसऱ्या षटकामध्ये धावफलकावरती धावसंख्या झाली आपण पाहिलं तर 20 धावा. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला जाईल. पंचांचा इशारा यस 1 डिक्लेअर. एक धाव मात्र मिळेल मैदानाच्या आतमध्ये. डिक्लेअर स्वरूपाची धाव असेल. चला स्ट्राईक वरती जायचं पुन्हा. तर यस धावून एक धाव असेल. धावून एक धाव असेल. यस जेव्हा चेंडू बाहेर जाईल तेव्हा डिक्लेअर आहे. यस कारण की थोडासा अडथळा आहे तिथे. पंच देखील कधी कधी कन्फ्यूज होतात परंतु स्क्वेअर लेग पंच आहेत त्यांना. इथे मात्र सुधारण्यासाठी चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर अपेक्षेपेक्षा जास्त उसळी प्राप्त केली या चेंडूने आणि तिथून मात्र हा चेंडू कुठेतरी जाऊन पोहोचतोय निर्धाव. बऱ्याचशा कालावधीनंतर एक निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने ठोकलाय मित्रांनो. क्षेत्ररक्षक इथे मात्र उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची संधी आणि दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये साईराज यांच्या माध्यमातून केलं गेलंय. आपल्या टीमसाठी मात्र महत्वपूर्ण 2 धावा त्यांनी इथं रोखल्यात. हाईटचा पुरेपूर फायदा आपण पाहिलं तर मैदानावरती जरूर घेतला गेलाय. पुढचा बॉल. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र चूक नाहीये. पहिल्या विकेटचं पतन. चांगली बॅटिंग केली होती नितीनने मित्रांनो पहिल्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत त्या नितीनला माघारी परतावं लागेल. चांगला झेल मित्रांनो मैदानावरती पूर्ण केला जातो आपण पाहिलं तर संदीप यांच्या माध्यमातून. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय. संघनायक अजय मित्रांनो. पहिलं षटक मागणं ठरलं होतं. अजयनं ज्या धावा दिल्या होत्या मित्रांनो त्यांची परतफेड करण्याची वेळ आता मात्र आली आहे. क्रिकेट असू द्या किंवा आयुष्य तुम्हाला परतफेड तर करावी लागतेच मित्रांनो. परंतु इथे आपण पाहिलं तर नितीनचं स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये केलं जात आहे. पॉकेट डायनामाइट मित्रांनो छोटा पॅक आहे परंतु बाडा धमाका करून आलाय मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांच्या माध्यमातून. मॅच खुली केली आपल्या टीमसाठी. संघ ड्रायव्हिंग सीटवरती बसलाय. 23च्या घरामध्ये जाऊन आतापर्यंत. लास्ट बॉल या ओव्हरचा सामना करेल तो बॅटर अजय. दांडी गोल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दांडी गोल केली गेली आहे. विकेटचं पदर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन आहे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी आता मात्र 18 धावांची गरज. चला 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 मॅच सुरू करायची आहे. संदीप आले तर गोलंदाजी मार्क वरती. टीम कडून निर्णायक षटक घेऊन या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा येणं गरजेचं आहे.
पहिला बॉल ऑन साइडला वळवलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त इथे मात्र काय मिळणार नाहीये. सचिन आलाय पुन्हा एकदा स्ट्राईकला, प्रथमतः स्ट्राईकला आलाय सॉरी सचिन. अनिल मैदानावरती अगदी सलामीपासून गेला, परंतु अजून देखील एखादा चमकदार फटका मात्र त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला नाहीये. मॅच जिंकायची असेल तर अनिलची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. यावेळेसचा बॉल लेगस्टिक सोडून जातोय. इथे आपण पाहिलं तर धाव घेणं अपेक्षित होतं, परंतु कोणत्याच प्रकारचा प्रयत्न देखील केला नाहीये. फक्त वाईटच्या स्वरूपातली धाव मिळेल. टीमची धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. आपण पाहू शकता 25 धावा धाव फलकावर. विजयासाठी 41 लक्ष, 25 बोर्डवरती लागलेत, अजून देखील 16 धाव्यांची गरज. यावेळेस कट केला चेंडूला, परंतु सरळ जाऊन विसावेल तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मित्रांनो आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. गलमेवाडी संघ कमबॅक करायला लागलाय. मित्रांनो या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्याचा प्रयत्न गलमेवाडी टीमच्या माध्यमातून. हे 4 चेंडू इथून जर का चांगले गेले ना मित्रांनो तर मॅच रंगतदार होणार, यामध्ये शंका नाहीये. तर हाच तो अक्षय मित्रांनो ज्याने सामन्याला कलाटणी देणारं षटक मात्र टाकलं होतं. 3 विकेट्स प्राप्त केले आपण पाहिलं तर, आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. तो अक्षय मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस कट केल्या चेंडूला. मित्रांनो नजरेस नजर मिळाली आणि एक चोरटी धाव मात्र पूर्ण केली आहे. सिंगल येऊन फारसा फरक पडणार नाही आपण पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या गलमेवाडी टीमला, परंतु एखादा चौकार षटकार पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करण्याचे इशारे देऊ शकतो. टीमची धावसंख्या झाली 26 धावा, अजून देखील येणारे 9 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. या 3 चेंडूंमध्ये एक मोठा फटका नित्यंत गरजेचा मित्रांनो या मॅचला वाचवण्यासाठी. आडव्या बॅटने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, एकच धाव. एका धावेचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु वा काय रनिंग बिटवीन द विकेट आहे मित्रांनो. इथे 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली. या 2 ने मात्र अंतर पुन्हा एकदा होतंय कमी. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 13 धावांची. 8 चेंडू 13 धावा, काहीतरी कर भावा, तेव्हा होईल तुझी या पाटण तालुक्यामध्ये हवा. परंतु डॉट बॉल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल मित्रांनो संदीपचं. काय कमालीची गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे संदीप यांच्या माध्यमातून. हा चेंडू खूप महत्वपूर्ण. इथे मोठा फटका, मॅच ऑन आहे मित्रांनो आपण पाहिलं तर मत्रवाडी टीमसाठी. इथे डॉट बॉल, मॅच ऑन असेल गलमेवाडी टीमसाठी. यावेळेस फटका फसतोय, बॉल हवेमध्ये, दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, फेकी चांगली आहे मित्रांनो आणि 2 धावा या बॉलवरती देखील. इथून आपण पाहिलं तर मॅचचं समीकरण उरतंय ते येणारे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये फ्लाइंग शॉट मिळाल्यानंतर नितीन जेव्हा बाद झाला मित्रांनो मॅचचा रुख पूर्णपणे बदलताना आपण पाहतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि रन करायचे आता मात्र 11. चला 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 गोलंदाज प्लीज लवकरात लवकर यायचं आपण. पंच वेळेकडे लक्ष द्या प्लीज, भरपूर वेळ खर्च झाला या मॅच मध्ये. सहा चेंडू 11ची गरज होती. पहिला बॉल तिथून आपण पाहिलं तर इथे मात्र येतोय तो निर्धाव. धाव घेणं गरजेचं होतं मित्रांनो, अंतर कमी करणं गरजेचं होतं. 5 चेंडूंमध्ये एखादा खराब चेंडू तुम्हाला मिळेलच जिथे तुम्ही षटकार ठोकू शकता, परंतु स्कोरबोर्ड हलतं ठेवणं गरजेचं होतं. या बॉलवरती दडपण वाढलं, आता मात्र 1 चेंडू कमी झालाय, धावा करायच्यात 11. हा चेंडू इथे आपण पाहिलं तर पायडलाईनला आदळतोय. जरूर एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये. आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि रन करायच्या 10. एक कंपल्सरी मोठा फटका इथे मात्र ठोकायचा आहे जर काही मॅच जिंकायची असेल तर. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला अक्षय या मॅचचा तारणहार मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची खेळी करेल. यावेळेस ओव्हर कव्हर चेंडू हवेमध्ये. वा काय कमालीचा झेल मित्रांनो इथे मात्र पूर्ण केला जातोय.
नाव काय नितीन याचं? DC ज्ञानेश्वर. डायरेक्ट करंट DC. मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका होता मित्रांनो बॅटरचा, परंतु सलामीला गेलाय. तुमच्याकडनं अपेक्षा होती मॅच फिनिश करून येण्याची, निराशा हाताला. 3 चेंडू शिल्लक आहेत, रन करायचे 10. एक मोठा फटका या चेंडूवरती जर का नाही आला मित्रांनो तरी मॅच जिंकायची स्वप्न राहू शकतात. दडपण वाढले. आता आपण पाहिलं तर मथुरेवाडी टीमवरती श्री गणेश नगर क्रिकेट क्लब मथुरेवाडी संघ थोडासा अडचणींमध्ये. फुलटॉस होता, ऑन साइडला वळवलाय बॉल. आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेची संधी. दोन चेंडू आणि 9 धावांची गरज आता मात्र मॅच मध्ये. अनुभवी खेळाडू नाना, सुनील उर्फ नाना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काय घडेल मित्रांनो, काय बिघडेल या मॅच मध्ये. भरपूर सारे रंग बदलले या मॅचने. 2 चेंडू आणि 9 धावा. या चेंडूवरती कमीत कमी 3 धावा आल्या तर मॅच ऑन राहणार. ह्या चेंडूवरती 2 किंवा 2 पेक्षा कमी जास्त जर का धावा आल्या तर मित्रांनो मॅच जाईल पूर्णपणे गलमेवाडी टीमच्या खिशामध्ये. काय फटकेबाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या. तिथून जी मॅच फसली आहे ना मित्रांनो ती मात्र बाहेर यायचं नाव देखील घेत नाहीये. नाना साडीचा हा बॉल, स्विंग अँड मिस, बॅटर आउट. नवीन बॅटर गौरव फक्त हजेरी लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. इथून गोलंदाजाची एखादी चूक तुम्हाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये घेऊन येऊ शकते जिंकण्यासाठी मित्रांनो. आता मात्र काय उरलेलं नाहीये. उमेदीचं एक किरण तुम्हाला करावं लागेल की गोलंदाजाने एखादा खराब चेंडूने त्यावरती तुम्ही केलेला करणारा प्रहार हीच मात्र तुम्हाला आता मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं. तर इथे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आहे. इथून मात्र विजय ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय ओम साई क्रिकेट क्लब गलमेवाडी. हार्ड लक मथुरेवाडी संघ. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा असतील. चला मस्करवाडी नंबर 1 टॉस साठी या प्लीज. मस्करवाडी चला वेगात यायचंय, थोडं पळत यायचंय. यस आलेत कॅप्टन, त्यांना मी बोलून घेतो. चला गलमेवाडी कॅप्टन तसंच टॉसला जायचंय आपण.